Hello, hello. This is the My Artifact episode number 2080. Yes, आजची तारीख आहे 4 नोव्हेंबर 2020. वाजले आता रात्रीचे वाजले. इट वॉज कधी कधी असं फील होते ना की आपण किती मागे आहे यार. येस, इट वॉज हाऊ, म्हणजे काही काही लोक नाही का खूप कमी वेळेमध्ये नाही का खूप काही समजून घेतात. आणि आणि आपण जेव्हा कम्पेअर करतो की मी त्या एज मध्ये मी काय करत होतो आणि त्या एज मध्ये मी जे काम करत होतो त्या एज मध्ये हे लोक किती प्रोडक्टिव्ह काम करत आहे. इट वॉज समथिंग रिअली एकदम अनएक्सपेक्टेड थिंग्स आहे. येस, मी आता नागपूरला आहे. मी आत्याच्या घरी आहे, ऍक्च्युली कोराडीला आहे. ओके, आणि सकाळपासून खूप लो फील करत आहे. आज हलकासा कॉन्फिडन्स कमी झाला आहे असं वाटत आहे. जेव्हा मी काम करत होतो ना, जेव्हा मी फोटोज काढत होतो तेव्हा कॉन्फिडन्स एकदम टॉपवर होता माझा. येस, बट जसं मी काम खतम केलं आणि त्याच्यानंतर ऑब्व्हियसली माझं काम चांगलं झालं. या थोडासा प्रॉब्लेम आला की ऑटोमॅटिक मध्ये काय होते की ISO नाही का चेंज होत जातात ऑटोमॅटिकली, आणि त्याच्यामुळे जे व्हिडिओचे जे फोटोज आहे ते असे ब्लिंक करतात. सो मला थोडंसं मॅन्युअल सेटिंगवर थोडंसं हे फोटोज काढावं लागेल. बट त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा राहील की मॅन्युअल सेटिंगमध्ये म्हणजे हे व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपन इज दॅट, म्हणजे मी मगाशी नाही का, म्हणजे काय झालं मी मग सकाळून सांगतो व्हॉट इज दॅट. ओके, आज सकाळी उठलो, मी घरी होतो. येस, सकाळी उठलो, त्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर मग आज मला नागपूरला यायचं होतं. येस, एनी हाऊ. सो मी तयारी वगैरे केली आणि सकाळी 10 वाजता निघालो. ओके, सगळं पूर्ण पॅकिंग वगैरे केली, 2 दिवसाचे कपडे वगैरे घेतले. त्यानंतर मग मी लॅपटॉप वगैरे घेतला, कॅमेरा घेतला, ट्रायपॉड घेतलं वगैरे, सगळं सामान पॅक केलं आणि आत्याला फोन केला आणि इकडे नागपूरला आलो. ओके, मला नागपूरला कोणीच नाही अडवलं. या म्हणजे इट वॉज लाईक दॅट. माझ्याकडे सगळे काही होतं म्हणा, म्हणजे लायसन्स, RC बुक वगैरे वगैरे. तर माझं पण म्हणजे जेव्हा मी नागपूरमध्ये एंटर केला ना, तर तेव्हा मला असं वाटत होतं की आपण म्हणजे नागपूर एंटर करायच्या अगोदर मला असं वाटत होतं की चलो यार आता नागपूरमध्ये हायपर लॅब्स बनवू वगैरे. इट वॉज डॅम गुड. पण जसं मी नागपूरमध्ये एंटर केला तेव्हा मला रिअलाइज झालं यार हाऊ बिग इज दिस सिटी. यार किती मोठी सिटी आहे, किती मोठं शहर आहे ते. आणि जर आपण पूर्ण शहर कव्हर करतो म्हणलं ना, ट्रस्ट मी डूड की शायद मी असं म्हणतो, मी प्रयत्न करीन प्रत्येक लोकेशन करण्यासाठी. बट आय डोंट नो, सिटी इज टू बिग. बहुत मोठं शहर आहे. या हे गुगल मॅप्सवर पाहण्या लायक इतकं छोटं नाही. इट वॉज रिअली बिग थिंग. दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा मी नागपूरमध्ये एंटर झालो, माझा हळूहळू कॉन्फिडन्स लो होत गेला. या म्हणजे सगळं काही अकॉर्डिंग प्लॅन झालं म्हणा, बट इट जस्ट लाईक दॅट की थोडा कॉन्फिडन्स हळूहळू लो होत गेला. मग मी नागपूरला आलो, कोराडीला आलो आणि त्यानंतर मग एक इथे फ्लॅट मध्ये वगैरे, इथे कोराडीला इथे राहतात आत्या. हे यांचं कॉलनी आहे ना कोराडी पॉवर प्लांटची, तर इथे आलो. माझं होतं की आजपासूनच काम सुरू करावं. येस, म्हणजे माझा प्लॅन असा होता की आपण आपलं सामान ठेवू, थोडस काही खाल्लं की आपण आपलं गाडी काढू आणि बस काम सुरू करू. पण इथे कसं आहे की इथे रिस्ट्रिक्शन आहे, म्हणजे कॉलनीमध्ये. यस, इथे जस्ट लाईक तुम्ही असेच निघू शकत नाही, येणं जाणं करू शकत नाही. इट वॉज लाईक दॅट. इथले जे नेटिव्ह, म्हणजे इथले जे राहणारे, कॉलनीमध्ये राहणारे जे लोक आहे ना, ते बेअरली बाहेर निघतात आणि बाहेर निघल्यावर ते मास्क लावूनच निघतात. येस, लिटरली इतकी दहशत आहे इथे कोरोनाची, बहुतच भयानक. येस, आणि अशा मोमेंटमध्ये समजा जर
जे सिक्युरिटीचे चेअरमन आहे त्यांच्याच घरचा एखादी गेस्ट समज जर कंटिन्यू येणं जाणं करत असेल तर ऑब्विसली त्यांच्या इमेजला काही ना काहीतरी प्रॉब्लेम होईल. ओके, तर त्यांनी असं रेकमेंड केलं की तू इथे नको राहू बा, तू इथे राहा नागपूरला गोधनी फ्लॅटमध्ये, जे की मला काफी कन्व्हिनियंट होऊन जाईल कारण ते क्लोज टू नागपूर आहे, जवळ आहे. ओके, इवन नागपूरमध्येच आहे ते. ओके, दुसरी गोष्ट अशी आहे की मला एक प्रकारे सॅटिस्फाईड होईल की मी जे काम करत आहे त्यामुळे कसं आहे की मी एकदम इंडिपेंडेंटली काम करेल. ओके, आणि कोणाच्या दबावाखाली नाही राहतील आणि मस्त काम करेल. ओके, टाइमची लिमिटेशन नाही राहणार. ओके, सो येस, सो इट इज दॅट थिंग. ओके, दुसरी अजून एक अशी एक गोष्ट आहे की सो हा, हे तर झालं डिसाईड का मी आता उद्या इथे जाईल, जे त्यांचा फ्लॅट आहे गोधनीला तिथे जाईल. ओके, त्याच्यानंतर मग दिवसभर मग मी काय केलं आज. ओके, दिवसभर मग मी थोडस होतोच ते काही बघत होतो की नागपूरमध्ये कुठे कुठे जायचं, कुठे कुठे आपण शूट करायचं वगैरे वगैरे, याची मी काही लिस्ट बनवली. बट ही लिस्ट मला असं वाटत नाही की हे काम करेल, कारण मी हायपरलॅब स्टुडिओ कशासाठी बनवतो या, म्हणजे मला हायपरलॅब स्टुडिओ मध्ये मला कोणकोणते इन्क्लूड करायचं आहे, तर मी असं हे नाही ठरवत की एकदम रिमोट लोकेशन दाखवू बा. रिमोट लोकेशन म्हणजे की कामठी घे किंवा दीक्षाभूमी घे, नाही म्हणजे जस्ट लाईक कामठी दीक्षाभूमी ते घेणार तर आहेच, यस. बट असे काही हे असतात ना मंदिर वगैरे, आय आय डोंट वॉन्ट थिंक, म्हणजे आपण करू नका इन्क्लूड वगैरे, बट माझा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे की असे लोक, जे लोक म्हणजे मानून घे की छत्रपती चौक आहे. ओके, छत्रपती सांगू मला काहीतरी दुसरंच बोलायचं आहे आणि मी काहीतरी दुसरंच बोलून राहिलो ऍक्च्युली, आणि वरून थंडी एवढी भयानक आहे की सो मच. आपण थोडस आपल्या एलिव्हेटर लिफ्ट रूम मध्ये जाऊ. ते एलिव्हेटर रूम खूप मस्त आहे, खूप छोटीशी आहे आणि गरमी पण आहे, आणि मला वाटते आपण तिथून थोडस या नागपूर शहराच्या ग्रेटनेस मध्ये थोडस, हा हा, दॅट इज ग्रेट, इट फील्स ग्रेट. ओके, मला काय म्हणायचं होतं, मला म्हणायचं होतं की हे जे एलिव्हेटर रूम आहे ना ते इतकी भयानक आहे, इतकी छोटीशी आहे की शाळेत समजा इथे जर कोणाला आणलं आणि इथे कोणाचा रेप जरी करून टाकला ना माहित पण नाही पडलं, लिटरली. पण अशा स्टेटमध्ये तू इथे आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करणं मला नाही वाटत काही अप्रोप्रिएट आहे. इट इज नॉट गुड. येस, सो ऍक्च्युली मला कळूनच नाही राहिलं की मी का बोलू का नाही या, कारण खूप साऱ्या गोष्टी एकाच वेळेस येऊन राहिल्या आहे, म्हणजे नागपूरमध्ये या साऱ्या गोष्टी. त्यानंतर मग आज मी याला बघितलं, ह्याचं नाव काय, व्हॉट इज हिज नेम, पलक. या, सो त्याची पर्सनॅलिटी एकदम चेंज झाली आहे. येस, आय वॉज लाईक, जो एक किड होता म्हणजे एक अगोदरचा, तो रिसेंटली चेंज होऊन एकदम एकदम जस्ट माणूस झाला असं फील होऊन राहिलाय. असं असं इट जस्ट नॉट माणूस वगैरे, बट इट वॉज लाईक दॅट की इट वॉज लाईक दॅट की इट्स रिअली बिग. या, व्हॉट कुड आय से इज दॅट की इट्स अ रिअली, म्हणजे मेच्युअर्ड नाही, या इट्स नॉट रिअली मेच्युअर्ड बट इट लुक्स लाईक मेच्युअर्ड. या, म्हणजे ग्लासेस घालणं वगैरे वगैरे. मी त्याच्या पुढे लहान दिसतोय या साईज मध्ये, हाईट मध्ये वगैरे वगैरे. सो व्हॉटएव्हर, बट धिस गाय इज लाईक दॅट की तो 16 वर्षाचा आहे. ओके, इज राईट नो माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे तो. ओके, बट मी सांगू, जेव्हा 11वी मध्ये होतो ना तर माती खात होतो, लिटरली आय एम टेलिंग यू. बट तो जो करत आहे ना, तो पढाई करत आहे, त्यानंतर काय ऍक्टिव्हिटीज नाही करत आहे तो. या म्हणजे इट जस्ट लाईक दॅट की या वयामध्ये हे लोक इतके जबरदस्त प्रोडक्टिव्हिटी दाखवून राहिले. समजा जर मी त्या वयामध्ये अशा प्रकारे प्रोडक्टिव्हिटी दाखवत असतो ना, आज मी कुठे असतो यार.
आज माझं एज 27 आहे. 27 कम्प्लीट वॉज 28 रनिंग इयर. आणि मी इथे नागपूरमध्ये येऊन मिठलला आहे आणि वडिलांच्या पैशावर येऊन मी आता हे सगळे व्हिडिओ बनवत आहे आणि मी माझी ड्रीम पूर्ण करण्याचा प्रयत्न करता. बट डूड, हे लोक किती डेव्हलप आहे यार. इट जस्ट लाईक दॅट. मी असं म्हणत नाही की पैसाच खूप काही असतो, बट या पैशाने आपण खूप काही गोष्टी स्वतःमध्ये डेव्हलप करू शकतो, चांगल्या गोष्टी घेऊ शकतो, चांगली इन्फॉर्मेशन देऊ शकतो. येस, इट्स लाईक दॅट की येस यार, म्हणजे हे लोक ज्याप्रमाणे स्वतःला यांनी जे डेव्हलप केला, इट वॉज ट्रिमेंडसली गुड या. आणि मला असं वाटतं की मी या रेसमध्ये खूप मागे आहे, बहुत ही मागे. येस, लोक का नाही करत, कशाप्रमाणे नाही करत, बट आय वॉज फील लाईक दॅट की यार की हे लोक किती जस्ट लाईक तो 11 स्टँडर्ड मध्ये आणि तो राईट नाऊ त्याचे क्लासेस करतोय, त्याचे तो इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री ऑल्सो. म्हणजे काही लोक आहे ना, कोरोना आहे तर त्यामुळे घरी बसले असते आणि मस्त टाइमपास केला असता, बट धिस गाय इज नॉट. या दे आर ऍक्च्युली लर्निंग ऑल दिस थिंग्स. खूप साऱ्या गोष्टी शिकत पण आहे, ऑल्सो कोडिंग पण शिकत आहे, जे की त्याचा पार्ट पण नाही, बट त्याला समोर जाऊन त्याला कोडिंग मध्ये काम करायचं आहे आणि ही वॉज रिअली इंटरेस्टेड. तर तो आतापासूनच तो कोडिंग शिकून राहिला. ही नोज पायथन ऑल्सो, जे मोठ्या मोठ्या लोकांना पण येत नाही. तर विचार कर की हे किती किती भयानक आहे. दुसरी अजून एक गोष्ट सांगायची म्हटले की मामाजीने नाही का मला थोडं जास्तच भेवाडून टाकलाय. म्हणजे कसं की असे शूटिंग वगैरे करते तर शायद खूप सारे लोक तुला विचारेल, बोलतील, म्हणतील वगैरे, म्हणजे जस्ट लाईक क्राईम करत आहे बा असं या दृष्टीने बघून राहिले की. बट इट वॉज नॉट. या समजा जर असं काही समजा कंडिशन आहे की एखादी व्यक्ती आला, तो म्हणत आहे की तुम्ही इथले फोटोज नका काढू, तर ऑब्व्हियसली नाही काढेल ना मी. या सिम्पल जेस्चर आहे माझं की यस, तो हे तर नाही करेल का मला अरेस्ट करेल. नो नो नो, इट वॉज नॉट लाईक दॅट. या आणि मी असे जे फोटोज घेत आहे जे बिलकुल कॉमन आहे. या जस्ट लाईक रस्त्यावरचा चौरस्ता, ओके, कोणाची प्रॉपर्टी आहे? गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी आहे. ऑब्व्हियसली तुम्ही चांगली ना आर्किटेक्ट केले त्यामुळे मला फोटो काढायचा आहे. ही काय तुमची प्रॉपर्टी नाही का? तुम्ही असं म्हणू शकत नाही की याचे फोटोज न काढू. ऑब्व्हियसली आय विल टेक द फोटोज वगैरे. या हा समजा जर मी कोणत्या मंदिरमध्ये आहे वगैरे वगैरे आणि तिथे समजा जर मी अशा प्रकारचं काढत आहे, तर ऑब्व्हियसली लोकांना थोडंसं वाटेल की या वाय डिड दॅट वगैरे. whatever. So right now आता एवढंच, फारसं काय आहे नाही. So this is the My Artifact episode number 2080. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.